माझ्याकडे 48 मार्क्सची एक शीट होती आणि खरी परीक्षा ती नव्हती, ती माझी सवय होती. मी हुशार नव्हतो असं नाही, पण मी आळशी होतो. दरवेळी उद्या करू म्हणत आयुष्य मागे ढकलत होतो. एक दिवस स्वतःलाच विचारलं, तू तुझ्या कम्फर्ट झोनची किंमत तुझ्या स्वप्नांना देणार आहेस का? त्या दिवशी मी ठरवलं, 30 दिवस दररोज 10 तास शुद्ध निखळ अभ्यास. होईल का माहिती नव्हती, पण एक गोष्ट नक्की होती, आजपासून बदल. पहिला आठवडा म्हणजे नरक. डोकं दुखायचं, फोकस शून्य, मन पळायचं. घड्याळ थांबल्यासारखं. पोमोडोरो लावला आणि 25 मिनिटात 25 वेळा फोन तपासला. कारण मन सतत सांगत होतं उद्या करू, पण मला माहित होतं उद्या कधीच येत नाही. म्हणून मी एक छोटा नियम बनवला, जे करायचं नाही ते फक्त 5 मिनिटे कर. 5 मिनिटांनंतर शरीर पुढे जातच. त्या आठवड्यात मी माझे डिस्ट्रॅक्शन लिहिले, फोन, युट्यूब, झोप, टाइमपास आणि प्रत्येकाला सोल्युशन दिले. हा आठवडा माझा कठीण होता, पण मोडण्याऐवजी मला बनवत होता. डे 10 च्या आसपास काहीतरी बदलले. मन शांत होऊ लागलं, फोनचा ओढ कमी झाला, फोकस वाढला, अभ्यास सवय बनू लागला आणि मेंदूला वाटलं हे जमू शकतं. या आठवड्यात मी एक जबरदस्त गोष्ट शोधली, इव्हिनिंग रिव्हिजन. दिवसभर शिकलेलं 9 तासात विसरायचो, पण रात्री 20 मिनिटं बसलो तर ते मेंदूत लॉक व्हायचं. मी ऍक्टिव्ह रिकॉल सुरू केलं, पुस्तक बंद आणि उत्तर डोक्यातून. याने माझं शिकणं 5 पट वाढलं. हा आठवडा माझ्यासाठी मॅजिक होता. आठवडा 3रा आणि 4था मी बदललो होतो. अभ्यास स्ट्रगल नव्हता, सवय झाला होता. सकाळी 5 ला उठणं लढाई नव्हती, ती माझी सुपर पॉवर झाली होती. उत्पादन शक्ती वाढली, मन शांत झालं, आत्मविश्वास प्रचंड वाढला. मला एक गोष्ट कळली, तुमचं वातावरण बदललं की तुमचं आयुष्य बदलतं. मी माझं भविष्य तयार करत होतो, शांतपणे, सातत्याने, आणि माझ्यातला नवा मी या चॅलेंजमधून जन्म घेत होता. 30 दिवस झाले. मी गुण पाहिले 48% वरून 89%. पण गंमत काय, हे टक्के महत्वाचे नव्हते. महत्वाचं होतं माझ्यातला आत्मविश्वास, माझं शांत मन आणि ही प्रचंड जाणीव की मी काहीही करू शकतो. डे 1 ला मी थकलेलो, हरलेलो होतो. डे 30 ला मी आत्मविश्वासाने चमकत होतो. हे गुणापेक्षा मोठे यश होते. आता तुमची वेळ. तुम्हाला काय बदलायचं? 7 दिवस, 21 दिवस की 30 दिवस? लहान सुरुवात करा, पण सुरुवात नक्की करा. जग बदलण्याआधी तुम्ही दिनचर्या बदलली पाहिजे. आणि जर या कथेने तुमच्यात छोटासा स्पार्क निर्माण केला असेल तर माझं काम झालं. तुमची लढाई तुमचीच आहे, पण तुम्ही एकटे नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.